वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा। सुरू कर। नमस्कार, मी वरा सिद्धे आदिशक्ती गुरुकुल झूम ऍप वर आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं स्वागत करत आहे। आणि आता आपल्याला आपण ताई शिकवत असलेल्या भागांचं काही जणांकडे पुस्तक नाहीये असं सगळेजण सांगतात, काही जणांकडे आहे। ताईंनी याच्या पुढे तुमच्या याच्यावर त्याच्या कॉपी टाकल्या जातील जे काही शिकवणार असतील त्याच्या। तर आता आपण सुरुवात करत आहोत। मी चंद्रकला ताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी। त्याच्या आधी एक श्लोक म्हणते, विघ्ने दूर करी स्वधर्म उदळी दारिद्र्य माझे हरी मूर्ती करी पूजा परी करी ध्यातो तुला अंजली वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे परी सुंदरी। आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आता। वीणाताई वाचायला सुरुवात करा। इथे जमलेल्या सर्व भगिनींचं सप्तशती शिकण्यासाठी आलेल्या सर्व माता भगिनींचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। खरोखर स्त्रियांना वेळ काढून अशा गोष्टी करणं म्हणजे फार कठीण होतं, परंतु तरीही अगदी आवर्जून इतक्या स्त्रिया येतात म्हणजे त्यांचं खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे। आणि आपण परवाच्या दिवशी प्रार्थना शिकलो। आपण असं म्हटलं होतं की कुणीतरी 2 स्त्रियांनी ती प्रार्थना चांगल्या आवाजात त्यांना म्हणता येत असेल असा आत्मविश्वास असेल तर हात वर करावा। म्हणजे मग आपल्या आदिशक्तीच्या सर्व असलेल्या चारुताई या त्यांना अनम्यूट करतील आणि त्या दोघी जणी प्रार्थना म्हणून दाखवतील। म्हणजे अगोदर त्यांना पाठीमागचं काय समजलंय पण त्यांना म्हणता येते हे एकदा लक्षात आल्यानंतर आपल्याला आजच्या सप्तशतीच्या वाचनातील पुढचा भाग हाताशी घेता येईल। तर मी चारुताईंना अशी विनंती करील की त्यांनी 2 महिलांना ज्यांनी हात वर केलेला आहे त्यांना अनम्यूट करावं आणि त्यांना प्रार्थना म्हणण्याची संधी द्यावी। आता ज्योती गणेश पवार ज्या आहेत तर त्यांना आता अनम्यूट केले। मॅडम मला पुढचं असं म्हणायचं नाही, पण जो भाग आम्हाला आज शिकवणार आहे ना ते पाठवलं तर आम्हाला पुढचं बघता येईल ना, म्हणजे कसे उच्चार होतील वगैरे। आणि युट्यूब वर शोधलं तर व्यवस्थित दाखवणं आणि कळेना पण त्यातलं, त्यामुळे आम्हाला पुढचा भाग दाखवा म्हणजे आम्ही कसे उच्चार होतील ते आम्हाला बघता येईल। पुढचा भाग मी आता टाकलेला आहे आपल्या प्रशिक्षण ग्रुप जो आहे ना त्याच्यावर मी टाकलेला आहे भाग। परंतु तुम्हाला मागील भागात जे शिकवले ते जर म्हणायचं असेल तर सांगा, नाहीतर आपण दुसरं कुणाचं तरी नाव पाहूया। हा दुसरं बघा, मी त्यासाठीच केलता हात वर।
हा म्हणजे चारुताई त्यांची विनंती अशी आहे की जे आज शिकवलं जाणार आहे त्याचं पुस्तक नाहीये बऱ्याच जणांकडे. टाकलं मी ते टाकलं. हा, तर तो भाग त्यांना हवा आहे. हो टाकलंय मी टाकलंय ते. ठीक आहे, ओके. हो मला बघा, आता कोणी म्हणू ग्रुपवर इच्छित टाकलेलं आहे, आहे? ग्रुपवर टाकलंय, म्हणजे पर्सनल नाही टाकलं पण ग्रुपवर टाकलंय. हो, ग्रुपवरच टाकायचं. हो कोणी म्हणू इच्छितात का? कुणाचा हात आहे का वर? कुणाला म्हणायचं आहे का? म्हणायचं असेल तर हात वरती करा. आधीची शिकवलेली जी प्रार्थना आहे ती कुणाला म्हणायची असेल तर हात वर करा, नाहीतर आपण कार्यक्रम पुढे चालू करतोय. ठीक आहे, कोणाचा हात वरती नाहीये. विनाताई, आपण सुरुवात करूया. ठीक आहे, मला असं वाटतं की प्रार्थना त्यांच्याकडे नसावी. नाही नाही, दिलेली आहे, मागच्या वेळेसच दिलेली आहे त्यांना. हो, सगळं ग्रुपवर टाकलेली प्रार्थना. ठीक आहे विनाताई, आता तुम्ही पुढचं वाचायला सुरुवात करा. अवतरणिका ना? हो, अवतरणिका. प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण. श्री दुर्गोष्टोत्तर शतन पूर्ण नामस्तोत्र वाचावे. देवी कवचार्गला किलक स्तोत्रे वाचावी तिन्ही सुरेख. त्यानंतर मधुकैटभनाशक हा प्रथमोध्याय वाचावा. पाठ वाचण्याचा विधी इथं अवतरणिका अगोदर देऊन ओवी छंदामध्ये ही अवतरणिका दिलेली आहे. छंद सुद्धा लक्षात घ्यायला हवा. ओवी हा वेगवेगळ्या प्रकारच्या सहज जात्यावर बसून बायका गाणे म्हणत, तेही ओवी छंदामध्येच म्हणत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती पण ओवी छंदात आहे. आणि तुकारामांच्या गाथेमध्ये पुष्कळदा ओवी छंद आलेला आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये हा आलेला आहे. एक आर्थता याच्यातून प्रगट होती आहे. आणि त्यामुळे हा पाठविधी जो आता पुढे दिलेला आहे तो अगोदर वाचावा. म्हणजे इथं मार्गदर्शन तुम्हाला त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर मंगलाचरण, आपण केव्हाही कुठल्याही कामाची सुरुवात ही मंगलाचरणाने किंवा गणपतीच्या पूजनाने करतो, म्हणून मंगलाचरण वाचावं. आणि मग दुर्गेचे 108 नावं आहेत, त्याचं अगोदर उच्चारण व्हावं. त्या नामांचं स्तोत्र वाचावं. म्हणजे आपल्याला ज्या दुर्गा देवीची सप्तशती वाचायची आहे, जिची आराधना करायची आहे, तिची स्तुती, तिचे अनेक नावं आपण अगोदर घेणार आहोत. त्यानंतर कवच, किलक आणि अर्गला हे तिन्ही पण एक देवीच्या या सप्तशती पाठाला संरक्षणात्मक असं संपुट आहे. आणि ते वाचावेत आनंदाने, प्रेमाने. ती स्तोत्र अत्यंत खूपच सुरेख आहेत. आणि ती वाचून झाल्यानंतर पहिल्या अध्यायात मधु कैटभ या 2 राक्षसांचा जो विनाश झालेला आहे तो पहिला अध्याय वाचावा. सप्तशती हा ग्रंथच मुळी जगाच्या खऱ्या मार्गदर्शनासाठी आणि आत्मोद्धारासाठी आहे. दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी अवतरलेली ही आदिशक्ती आहे. आणि त्यामुळं कोणकोणत्या दैत्यांचा इथं देवीने विनाश केलेला आहे ते सगळं या सप्तशतीमध्ये आहे. आणि शेवटी सप्तशती म्हणजे या देवीने ही एक 2 खंडामध्ये विभागली जाती. पहिल्या 3 अध्यायात ज्या दैत्यांचा वध केलेला आहे त्याबद्दल देवांनी 4थ्या अध्यायामध्ये या सप्तशतीमध्ये या आदिशक्तीची, या देवीची स्तुती केलेली आहे. आणि वारंवार आम्हाला असंच मदत करावी अशी विनंती केलेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा 11व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारची देवीची स्तुती आहे. तर हा मधुकैटभ विनाशाचा प्रथम अध्याय आहे आणि तो अत्यंत सुरेख आहे, तो वाचावा. द्वितीये महिषासेनावध, तृतीये महिषासुरवध, चतुर्थी देवी स्तुती अगाध,
सर्व देवता पंचमी चंडमुंड सांगती दूत शुंभाचे माघारी येती धूम्रलोचन वधतो षष्ठी सप्तमी चंडमुंड वध. तर हे सप्तशतीचं सार इथं एकंदर दिलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये महिष सेना वध. महिष हा राक्षस आणि त्याच्या संपूर्ण सेनेचा विनाश देवीने कसा केलेला आहे. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये प्रत्यक्षात जो महिषासूर, जो कुणाला आटपतच नव्हता, अत्यंत बलवान आणि अशा प्रकारचा क्रूर होता, त्याचा वध या आदिशक्तीने केलेला आहे. चौथ्या अध्यायामध्ये देवीने हे महान कार्य करून देवांना या महाभयंकर राक्षसाच्या दुष्ट अशा शक्तीपासून त्यांना संरक्षणाचं अभयदान दिलेलं आहे. म्हणून देवीची स्तुती करणं केव्हाही त्यांना क्रमप्राप्त होतं. आपल्याला एखाद्या संकटातून जर एखाद्याने वाचवलं तर आपल्याला त्याचे आभार मानावे लागतात, त्याची स्तुती, त्याचं गुणगौरव करावं लागतं. त्याप्रमाणे सगळ्या देवांनी एकत्र येऊन या देवीच्या चरणी आपली जी ही प्रार्थना आहे, स्तुती आहे, देवीची जे स्तुती कमल आहेत त्यांनी शब्दातून त्या देवीच्या चरणावर चौथ्या अध्यायात अर्पण केलेले आहे. पाचवा अध्याय हा चंडमुंड हे राक्षस या पृथ्वीवर आणि तिन्ही लोकांमध्ये फिरत असताना त्यांना काय दिसलं ते जाऊन ते या शुंभ निशुंभाचे ते दूत आहेत, ते त्यांचे असलेले गुप्तहेर आहेत. त्यांनी जाऊन त्यांना या इथे आपल्याला एक सुंदर स्त्री दिसली अशा प्रकारची वार्ता या गुप्तहेरांनी त्यांच्या दूतांनी त्यांना दिलेली आहे. आणि त्यावेळेला केव्हाही राजा हा आपण स्वतः कधीच पुढे लढायला अगोदर जात नाही, तो आपल्या सैन्याला पाठवतो. त्याप्रमाणे धूम्रलोचनासारख्या एका राक्षसाला पाठवलं आणि देवीने त्याला हा हा म्हणता नाहीस केलं. तर तो अध्याय 7व्या अध्यायामध्ये आहे. त्याचप्रमाणे 6व्या अध्यायात तो आहे आणि 7व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष चंड आणि मुंड हे दोन राक्षस येऊन देवीला एक प्रकारे युद्धाचं आव्हान देतात आणि देवी त्यांचाही विनाश कसा करते याचं वर्णन आहे. अष्टमी रक्तबीज संहार नवमी निशुंभ झाला ठार दशमी शुंभ वध विस्तार देवीचा त्वर एकादशी द्वादशी सप्तशती महिमा त्रयोदशी सुरथ वैश्योत्तमा देवी वरदे तसे उत्तमा त्रयोदशोध्याय ऐसे हे. अष्टम अध्यायामध्ये रक्त बीज नावाचा राक्षस, आता प्रत्यक्ष हा 8वा अध्याय वाचित असताना याला कोणतं सामर्थ्य प्राप्त झालं होतं आणि देवीने त्यालाही कशा प्रकारे संपवलं. आणि त्यावेळेला जी रक्ताने माखलेली जीभ बाहेर काढून संपूर्ण काळी झालेली अशा प्रकारची कालिका देवी आहे, तिचा कसा उपयोग करून घेता आला, ती कशी जन्मास आली याची कथा रक्तबीज वध या 8व्या अध्यायामध्ये आहे. 9व्या अध्यायामध्ये दोघं जे शुंभ आणि निशुंभ होते, महापराक्रमी, अति क्रूर आणि शूरही, ज्यांनी देवाला आपले अंगण धाडायला भाग पाडलं होतं, त्यापैकी एकाचा निशुंभाचा वध केलेला आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये शुंभाचा देखील वध केलेला आहे. आपण जेव्हा नवरात्राची आरती म्हणतो तेव्हा शुंभ निशुंभाचा वध करून आता ही देवी विजय पताका घेऊन सीमा उल्लंघनासाठी निघालेली आहे. म्हणजे आता ती सीमेचं उल्लंघन करीत आहे, कारण सर्वत्र तिच्या विजयाची पताका फडकत आहे. आणि त्यानंतर मग साहजिकच
तो आनंदोत्सव हा तिन्ही लोकात साजरा केला गेला. विशेषतः देवांनी जास्त तो मानला, साजरा केला. देवीचं स्वागत, देवीचा गौरव, देवीची स्तुती, देवीची पूजा आणि देवीसाठी देवीने या शुंभ निशुंभांचा वध करावा म्हणून त्यासाठी केलेला यज्ञ, त्या यज्ञाची समाप्ती आणि त्या यज्ञ पुरुषाला आणि प्रत्यक्ष या जगन्मातेला सुद्धा पूर्ण अशा अन्नाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य हा पूर्ण अन्न म्हटलं जातं. आणि त्याचा नैवेद्य दाखवून या देवीला प्रसन्न करण्याचा आणि तिच्यावर आपण किती समाधानी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न 11व्या अध्यायामध्ये केलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये सप्तशतीचा महिमा सांगितलेला आहे आणि त्रयोदश म्हणजे 13व्या अध्यायामध्ये या सप्तशतीची सुरुवातच कुणी केली ते असलेले सुरथ आणि सुरथ वैश्योत्तम म्हणजे वैश्यातील असलेला उत्तम असा हे दोघ जण सुरथ राजा आणि वैश्योत्तम सुरथी, तर यांच्यामुळे सुरू झालेली ही कथा. तर त्या दोघांनी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी किती तपश्चर्या केली, देवी त्यांना कशी प्रसन्न झाली आणि त्यांनी कोणते वर मागितले, त्यांना ते देवीने मुक्त हस्ताने कसे दिले आणि त्यांची मनोकामना कशी पूर्ण केली, हे सगळं 13व्या अध्यायात सांगून ही सप्तशतीची जी देवीची एक कर्तुम शक्ती आहे ती इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऋग्वेदोक्त तंत्रोक्त देवी सूक्त प्राधानिक वैकृतिक गुप्त मूर्ती रहस्य वाचा नेमस्त त्यानंतर क्षमा प्रार्थना देव्यापराध क्षमापनते स्तोत्र वाचुनी श्री दुर्गा माते करा एक चित्ते आरती ते नंतर कर्पूरारती पुष्पांजली. आपले वेद हे मुळातच आधी असलेलं वाङ्मय आहे, आद्य वाङ्मय आहे आणि त्यामुळं ऋग्वेदामध्ये तंत्रोक्त देवी सूक्त दिलेलं आहे. आपण सगळ्यात जणी ते नेहमी म्हणतो, तर ते तंत्रोक्त देवी सूक्त जे आहे ते इथं अगोदर देवीचा हा 13वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर दिलेलं आहे. आणि ते म्हटल्यानंतर म्हणजे खरोखर ती शांतीप्रिय आहे, ती जगन्माता आहे, तिला कितीतरी विशेषणं दिलेली आहेत. आणि त्या तंत्रोक्त देवी सूक्ताचा पाठ झाल्यानंतर 3 रहस्य, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य, याच्यामध्ये देवीची मूर्ती कशी स्थापन करावी ही या सप्तशतीच्या होमामध्ये कशा कशा प्रकारच्या मूर्त्या असाव्यात, स्थापना कुठं करावी, त्यांना काय नैवेद्य द्यावा, काय भक्ष्यभोज्य असावं, त्यांच्या पुढे काय काय द्रव्य पदार्थ ठेवावेत, या प्रकारची संपूर्ण अत्यंत सुंदर माहिती दिलेली आहे. वाचित असताना आपल्या डोळ्यापुढे अक्षरशः त्या सगळ्या देवींचं चित्र, ती मांडणी आणि तो रमणीय अशा प्रकारचा दृश्याचा भाग प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभा करण्याचं सामर्थ्य या लेखकाच्या लेखणीमध्ये आहे. आणि ते वाचून त्यानंतर क्षमा प्रार्थना, केव्हाही आपण आईची स्तुती करतो. शक्यता आहे, आपण मानव आहोत, सर्वज्ञ नाही, आपल्याकडून चूक ही होणारच. त्यामुळं जर काही चुकलं असेल आई, तर माझे बोबडे बोल समज आणि मला क्षमा कर, तू माझ्यावर रुष्ट होऊ नको. एखादा शब्दाचा उच्चार चुकला असेल तर, किंवा काही विधीमध्ये कमी जास्त झाला असेल तर, आणि त्यानंतर देवी अपराध क्षमा मापन हे स्तोत्र वाचावं. ते स्तोत्र वाचून मग दुर्गा देवीची एकचित्ताने
आरती करावी, देवीची आरती दिलेली आहे, नंतर कर्पूर आरती करावी. त्यामुळे या पूर्ण आरतीला पूर्णत्व प्राप्त होतं आणि आपला पाठ अशा प्रकारे सुमंगल, सुशांत, सुसुखाचा आणि सुसमाधानाचा होतो. मंगलाभिलाषा व समर्पण, अंतिम प्रणाम निवेदन, ऐसा एक पाठ परिपूर्ण, होतसे दुर्गा सप्तशतीचा. सात्विक पूजा एकाग्र ध्यान, एक चित्ते करावे पठण, सकाम निष्काम भावपूर्ण, येणे रीती सफल होती. कुठलंही कार्य केल्यानंतर, विशेषतः यज्ञ असो, देवीचं स्तोत्र असो, रुद्रपाठ असो, आपण नंतर देवाजवळ क्षमा याचना झाल्यानंतर आपली मंगल अशी अभिलाषा, इथं मंगलाभिलाषा दिलेला आहे. अभिलाषा किंवा इच्छा ही अशी असावी की त्यामुळं जगत कल्याण व्हावं, राहिलं जगाचं, आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, मानवजातीचं व्हावं, अशा प्रकारची मंगल अभिलाषा तिथं देवी पुढे व्यक्त करावी. कारण देवीचं संपूर्ण कार्य झाल्यानंतर देवी तुमच्या हृदयात प्रगट होते आणि मागवर तुला काय पाहिजे ते एकाग्र चित्ताने तू हे सगळं केलेलं आहे आणि मी प्रसन्न झालेले आहे, तेव्हा मंगल अभिलाषा आपली व्यक्त करावी. कुणाचं निर्दालन कर, कुणाचं वाईट कर, अशा प्रकारच्या वाईट किंवा दुष्ट अभिलाषा देवीजवळ चालत नाही. आपण कोण कुणाचं वाईट करणार, आपण फक्त सर्वांचं कल्याण कर. माझ्या शत्रूला सुद्धा सद्बुद्धी दे, मलाही दे, असं आपण मंगल अभिलाषा देवीजवळ समर्पण करायची आहे. आणि नंतर अनन्य भावेनं आपण देवीला शरण जायचं आहे. आपण हृदयातून देवीला प्रणाम करायचा आहे. असा पाठ परिपूर्ण केला तर तो दुर्गा सप्तशतीचा एक पाठ होतो. पूजा ही सात्विक पूजाच असावी लागते. पूजेमध्ये काहीतरी क्रूर वस्तू मांडून आपण आपल्या पूजेचा असलेला सुगंध, सात्विकता, सौहार्दता ही नाहीशी करू शकत नाही. एकाग्र चित्त असावं लागतं. एक एक शब्द वाचताना तो आपल्या हृदयात कोरला जायला हवा. आपण वाचतो आहोत, मन खूप विचित्र आहे, ते कुठंतरी भरकटत आहे आणि आपल्यालाच कळत नाही आपण काय वाचलो. असा प्रकार होऊ नये. त्याच्या त्या अर्थामध्ये आणि त्या शब्दामध्ये आपण आकंठ बुडलं पाहिजे, तेव्हा त्या पाठाचं श्रेय आपल्याला प्राप्त होतं. आणि त्यामुळं आपण सात्विक पूजा करावी, एकाग्र चित्ताने देवीचं ध्यान करावं. डोळे मिटले की आई जगदंबा सुंदर अलंकृत अशा प्रकारच्या भद्दरी साडीनं नटलेली आपल्या डोळ्यापुढे यायला पाहिजे. एकचित्ताने अशा प्रकारचं पठन केल्यानंतर तो पाठ कदाचित तुम्ही संकल्प करता तेव्हा तुमच्या काही मनोकामना पूर्तीसाठी असेल किंवा निष्कामही पाठ असेल. आता आपण या कोरोना महामारी जगत कल्याणासाठी निष्काम अशा प्रकारचा पाठ करू शकतो आणि तो भावपूर्ण असावा. कुठलंही दैविक काम किंवा कुठलंही जे आपल्याला श्रेष्ठ तज्ञांचं काम करायचंय, गुरुपूजा करायची, त्याच्यामध्ये भावाची अर्थता ही अत्यंत महत्वाची आहे. तो अर्थभाव त्यामध्ये असावा आणि अशा प्रकारे संपूर्ण विधियुक्त अर्थभावाने केलेली देवीची पूजा ही नक्कीच देवीला प्राप्त होते आणि प्रत्यक्ष जगदंबा तिथे प्रगट होते, त्या स्थळी, त्या घरी. आणि त्या घरामधील असलेल्या सगळ्या दुष्ट शक्ती ह्या घरातून पळून जायला लागतात. कारण जगदंबेचं सामर्थ्यच तेवढं आहे. कसल्याही प्रकारच्या वास्तू शांतीचे किंवा वास्तूच्या उपायाचे वेगळे उपचार करण्याची गरज भासत नाही. एक देवीचा भावपूर्ण पाठ हा त्या घराला सगळ्या प्रकारच्या सुखाची
संपुट देतो, त्या व्यक्तीला एक चैतन्याचा असा आरा प्राप्त करून देतो. आपण देव पाहतो, देवाच्या अवतीभोवती असा प्रकाश दिसतो आपल्याला, तसा आपल्या व्यक्तिमत्वाभोवती तो देवीचा आपण भावपूर्ण पाठ केला तर तो प्रकाश निर्माण होतो. म्हणजे देवीची संरक्षक कवच कुंडल आपल्याला प्राप्त होतात. म्हणून सकाम किंवा निष्काम पण भावपूर्ण येणे रीती सफल होती, या रीतीनं तो पाठ सफळ होतो. आत्यंतिक सार्थका कारणे वारंवार पाठ पठण करणे, श्री जगदंबेच्या वरदाने भक्ता लाभणे कृतकृत्यता. ओम इति श्री अच्युत विरचित्याम अवतरणिका कथनम. तर जगदंबेचं वरदान शेवटी मिळालं. जगदंबेचा कृपास्थ आपल्यावर मिळाला, आपल्या कुटुंबावर मिळाला, आपल्या या विश्वावर, आपल्या या देशावर जर मिळाला तर भक्त कृतकृत्य होतो. आई, मला आता तुझी भेट झाली, मला काहीच नको, नेनत आम्ही बाळ तुझा, मला तू हृदयाशी घे माऊली, तू पाण्याहून पातळ, लोण्याहून मृदुल अशा प्रकारची आहेस, आणि त्यामुळे तू माझ्यावर आता हा वरदहस्त ठेवला. म्हणून ती पाठ करणारी व्यक्ती कृतकृत्य होते. एक आंतरिक समाधानाचे घडच्या घड उमलतात, आणि त्या दिवशी आपण एका अशा तरल वातावरणात जगत असतो. चालतो पण आपण जणू काही हवेमध्ये चालतो. अशा काही इतक्या दिव्य शक्ती आपल्या अवतीभोवती अवतीर्ण होतात, आणि खरोखर हा अनुभव येतो. पण तितक्या अर्थतेने हा पाठ करणं आवश्यक आहे. करून पाहिला म्हणजे त्यातलं गम्य प्रत्येकाला नक्कीच कळतं. तर हे अशा प्रकारची ही अवतरणिका श्री अच्युत महाराजांनी तयार केलेली आहे, त्यामुळे त्यांनाही नमन. आणि आपण ही अवतरणिका अशी संपूर्ण पुस्तक अगदी थोड्या शब्दामध्ये सार संग्रहाने त्यांनी तुमच्या पुढे व्यक्त केलेला आहे. यातील शब्द न शब्द, यातील प्रत्येक अर्थाचं गूढ आपण बघणारच आहोत. तर इथं आपली ही अवतरणिका पूर्ण झालेली आहे. ही पूर्ण अवतरणिका पुन्हा एकदा विनाताई त्यांच्या सुरेल शब्दात पुन्हा म्हणून दाखव. प्रथम पाठविधी वाचून मग वाचावे मंगलाचरण, श्री दुर्गाष्टोत्तर शतपूर्ण नाम स्तोत्र वाचावे. देवी कवचार्गला किलक स्तोत्रे वाचावी तिन्ही सुरेख, त्यानंतर मधुकैटभनाशक हा प्रथमोध्याय वाचावा. द्वितीय महिषसेनावध, तृतीय महिषासुरवध, चतुर्थी देवी स्तुती अगाध सर्व देवता, पंचमी चंडमुंड सांगती दूत शुंभांचे माघारी येती, धूम्रलोचन वधतो षष्ठी, सप्तमी चंडमुंड वध, अष्टमी बीज संहार, नवमी निशुंभ झाला ठार, दशमी शुंभवध विस्तार, देवीचा वर एकादशी, द्वादशी सप्तशती महिमा, त्रयोदशी सुरथ वैश्योत्तमा, देवी वरदे तसे उत्तमा, त्रयोदशोध्याय ऐसे हे. ऋग्वेदोक्त तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक वैकृतिक गुप्त, मूर्ती रहस्य वाचा नेमस्त, त्यानंतर क्षमा प्रार्थना, देव्यापराध क्षमापनते, स्तोत्र वाचुनी श्री दुर्गा माते, एक करा एक चित्ते आरती ते, नंतर कर्पूरारती पुष्पांजली, मंगलाभिलाषा व समर्पण, अंतिम प्रणाम निवेदन, ऐसा एक पाठ परिपूर्ण
होतसे दुर्गा सप्तशतीचा. सात्विक पूजा एकाग्र ध्यान एक चित्ते करावे पठण. काम निष्काम भाव पूर्ण येणे रीती सफल होती. आत्यंतिक सार्थका कारणे वारंवार पाठ पठण करणे. श्री जगदंबेच्या वरदाने भक्ता लाभणे कृतकृत्यता. ओम इति श्री अच्युत विरचित्याम अवतरणिका कथनम. तर ही अवतरणिका आपण समजून घेतलेली आहे आणि आता आपण पाठविधी काय आहे तो बघणार आहोत. त्याचं वृत्त स्त्रग्धरा आहे आणि त्याची चाल ही अतिशय सुंदर आहे. ही पाठविधी वाचित असतानाच आपल्या डोळ्यापुढे संपूर्ण पाठाचं चित्र उभं राहतं आणि आपण त्याच्यामध्ये आनंद सागरामध्ये डुबकी मारायला लागतो. खरोखरच हा महिमा देवीचा, ही देवीची असलेली सगळी स्तुती वाचित असताना आपण या इहलोकातील सगळ्या बंधन मुक्त अशा प्रकारचं होतो आणि एका वेगळ्याच अवीट आनंदाच्या आकाशामध्ये भराऱ्या घ्यायला लागतो. तर आपण हा पाठविधी आता शिकूयात. गेला तो काळ मागे विधिवत करणे ध्यान पूजा घडेना. एखादा पुण्यपंथी जरी कुणी दिसे तो जना पाहवेना. पैसा साहित्य सारे विषय विभव या मागुनी धाव घेई. भाविका तू भवानी चरण कमली बा आपुला भाव देई. बहुतेक बरोबर बरोबर. तर वाचल्या का चार ओळी? हो वाचल्या. परत वाचू का? हा वाचा. गेला तो काळ मागे विधिवत करणे ध्यान पूजा घडेना. एखादा पुण्यपंथी जरी कुणी दिसे तो जना पाहवेना. पैसा साहित्य सारे विषय विभव या मागुनी धाव घेई. भाविका तू भवानी चरण कमली बा आपुला भाव देई. तर हा जो एक वेगळा अर्थभाव आहे की गेला जो काळ मागे, म्हणजे जो काळ निघून गेला तो गेला. क्षण क्षण घड्याळाची टिकटिक ज्याप्रमाणे जाते आहे त्याप्रमाणे क्षण न क्षण आयुष्यातून निघून जातो आहे. एखाद्या पात्रातून वाळू गळून जावी त्याप्रमाणे हा काळ मागं निघून गेलेला आहे. परंतु आतापर्यंत खूपदा म्हणत होतं की जगदंबेची विधिवत पूजा करावी. विधिवत म्हणजे आपण आता पाठविधी बघितला त्याप्रमाणे पूजा करावी. परंतु ते कधी घडलंच नाही. संसाराच्या चक्रामध्ये इतकं अडकलो की मुलं बाळ संसार नवरा आला गेला पै पाहुणा आणि देवीची पूजा करण्याचं मनात असूनही ते साध्य कधी झालंच नाही. ध्यान पूजाच घडत नव्हती. एखादा पुण्यपंथी जरी कुणी दिसे तो जना पाहवेना. आणि एखादा पुण्य मार्गाने जाणारा असा कुणी असेल जो ध्यान मार्ग स्वीकारून किंवा जो एकांतात बसून या जगदंबेची विधिवत पूजा करू इच्छित असेल तो लोकांच्या उपहासाचा विषय होऊ लागला. लोकांना तो पाहावेना, त्यांना आवडेना. हे काय लावलंय यांनी, कशाचं इतकं लावलंय ध्यान, म्हणजे अशा प्रकारची टीका. त्यामुळं जे मनात होतं ते जनात आणता येईना, प्रत्यक्षात काही करता येईना. पैसा साहित्य सारे विषय सगळ्या प्रकारचे हे भौतिक विषय, पैसा जमवणे, वेगवेगळ्या प्रकारची
संसाराला उपयुक्त अशा प्रकारची साधनं आपल्याला जी जी घरामध्ये सुख सोयीची वाटतात ती जमवणं, हे सगळे विषय विभव या मागुनी धाव घेई. आपलं नशीब, आपलं मन, आपलं सगळं हे असलेलं जीवन हे या गोष्टीच रममान झालं. एका मागून एक आपण याच गोष्टीकडे लक्ष ठेवलं. फ्रीज आलं, कार पाहिजे, कार आली, डायनिंग टेबल पाहिजे, डायनिंग टेबल आला, मोठं घर पाहिजे. आकांक्षा आणि इच्छाला मर्यादा नाही, त्या वाढतच गेल्या. आणि देवीची विधिवत पूजा करावी, त्यासाठी वेळ द्यावा, याच्यासाठी वेळच मिळाला नाही. पैसा कमवणे आणि या गोष्टी जमवणे, धाव 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 धाव, धावशील किती वेड्या, उर फुटेपर्यंत तरी, ना सुखाचा मिळेल लवलेश तरी. उर फुटेपर्यंत धावला तरीपर्यंत या भौतिक जगात सुख असं खऱ्या स्वरूपाचं प्राप्त होऊच शकत नाही. भाविका तू भवानी चरण कमली, या आपुला भाव दे. तर जो भाविक भक्त आहे तो इतरांच्या निंदेचे वाग्बाण सहन करूनही आपल्या मनाची स्थिरता प्राप्त करतो आणि भवानी चरणाच्या या कोमल अशा असलेल्या चैतन्यमय या पावलावर आपलं मन एकाग्र करतो. भान दे म्हणजे तिथं तू लक्ष दे. या भवानीच्या असलेल्या तुम्हाला आशीर्वादात्मक प्राप्त होणाऱ्या या कोमल चरणाकडे तू लक्ष दे. जगाची निंदा, भौतिक जगाचं सुख किंवा मी, माझं आणि अहंकार या सगळ्याला तिलांजली दे. शेवटी हे सगळं इथंच राहायचं आहे आणि एका क्षणात जन्म आणि मृत्यू मध्ये फक्त एका श्वासाचं अंतर आहे. हे बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे एक श्वास फक्त थांबला की आपण इथून जाणार आहोत हे सगळं सोडून. ही जाणीव ठेवा, मृत्यू आहे ही जाणीव ठेवा. आणि मग त्यातून आपल्याला जर कोण तारणार आहे तर ही जगन्माता, ही आदिशक्ती, ही दुर्गा. आणि म्हणून आपण या देवीच्या चरणावर आपलं लक्ष, आपलं चित्त, आपलं मन एकाग्र करून आपण या सप्तशतीच्या पाठाला अनन्य भावाने देवीला शरण जाऊन सुरुवात करायला हवी. वाचा. नाना पाणी न कोठे, शुभ स्थळ नसे शांत एकांत जागा. पोटा पायी न लाभे समय करण्या, शास्त्रवत न्यास अंगा. कोणी इच्छिल त्याला कुणीही न वदे, सत्य तो पंथ कैसा. कोणी गर्विष्ठ भारी भ्रम, कुणीही करी काळ सर्वत्र ऐसा. तर अडचणी खूप असतात. पाठ करायचा म्हणजे शुद्धता हवी, स्नान हवं, पण स्नानाला पाणी मिळणार नाही, दुर्भिक्ष आहे. ही परिस्थिती आपण शहरामध्ये राहून नाही अनुभवू शकत. आपण जेव्हा, भारत हा खेड्याचा देश आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि खेड्यामध्ये जाऊन पहा, त्यांना 15-15 दिवस पाण्याचा टिपूसही मिळत नाही. 4-4 कोस लांबून डोक्यावर पाणी आणावं लागतं. आणि अशा स्थितीत स्नानाला पाणी मिळत नाही. कुठे शांत चित्ताने बसावं असं एखादं शुभ स्थळही घरामध्ये सापडत नाही. शांत आणि एकांत जागा नाही, कारण घर टिजभर आहे, खंडीवर पोरं आहेत, आला गेला पाहुणा आहे, सासू सासरे आहेत. आणि कोणत्या ठिकाणी बसू, कसं स्वच्छ होऊ, कसं मन पवित्र करू. पण मन चंगा तो कोठडी में गंगा. तशा प्रकारे आपल्या मनाची जर शुद्धता
स्वच्छता, अंतःकरणातील जर पूर्णता असलेली भक्ती ही जर असेल तर मार्ग निश्चित सापडतो. पोटा पायी न लाभे समय करण्या, शास्त्रवचन्यास अंगा. पोट पोट आहे टिजवर, एक विधवर, पण त्या पोटाच्या साठी म्हणून जे कष्ट करावे लागतात आणि त्या पोटाचा एका पोटाची नाही तर या 10 पोटांची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून जे प्रयत्न आटापिटा करावा लागतो त्यातून वेळ नाही मिळत जगदंबे. शास्त्रवत न्यास करावेत किंवा त्या प्रकारे विधिवत ही पूजा करावी असा नाही वेळ मिळू शकत. इतकं तीनदा स्नान करणं, सोवळं नेसणं, विधिवत अशा प्रकारचे न्यास करणं नाही जगदंबे आम्हाला होत. कारण आम्ही एक तर त्याबाबत अज्ञान आहोत आणि दुसरं म्हणजे या संसाराचा गाडा खांद्यावर घेऊन आम्हाला ओढायचा आहे. ही तुझीच लेकरं आहेत आणि त्यांचा आत्मा तृप्त करायचा आहे. त्यामध्ये तुझी विधिवत पूजा करावी असं कुठलंही साधन, वेळ, स्थळ, काळ, उपचार, साहित्य आणि वातावरण अनुकूल नाही, परिस्थिती अनुकूल नाही. कोणी इच्छिल त्याला कुणीही नवदे, सत्य तो पंथ कैसा. कुणी इच्छा व्यक्त करील की अरे बाबा खरा मार्ग कोणता आहे देवाच्या पर्यंत जाण्याचा, या आई जगदंबेचा मला पाठ करायचा आहे, पण कसं करू मी या सगळ्या संसाराच्या विवंचनेतून. तर जर कुणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करीत असेल तर त्याला कुणीही नवदे, त्याला कुणीही सांगत नाही सत्य तो पंथ कैसा. कोणता मार्ग सत्य आहे, कोणत्या मार्गाने तुम्ही तुमचं हृदय या जगदंबेच्या हृदयात ओतू शकाल, कोणत्या मार्गाने ती तुमच्या हृदयामध्ये प्रगट होईल, हा खरा मार्ग कुणीही दाखवायला तयार नाही. जो तो विधिवत करा, विधिवत पाठ करा. अरे बाबा विधिवत करायला साहित्य नाही, अनुकूलता नाही, पाणी सुद्धा नाही, मग कसा विधिवत करावा. आई जगदंबेपर्यंत तर जायचं आहे, मला तिची भेट घ्यायची आहे. माझा अंतःकरण आतुर झालेला आहे, माझं मन कळवळू लागलेलं आहे. मला मार्ग दाखवा, मला मार्ग दाखवा. पण सत्याचा मार्ग दाखवायला इथं कुणीही तयार नाही. तांत्रिकतेचे उपदेश करायला इथं सगळे तयार आहेत. कोणी गर्विष्ठ भारी भ्रम कुणी करी, काळ सर्वत्र ऐसा. काळ कसा गेलेला आहे तर कुणी गर्विष्ठ आहेत. अरे बायकांनी कशाला सप्तशती वाचायची, त्यांना नाही अधिकार तो. कुणी म्हणेल अरे तुमच्याच्याने काय होईल, पोरं बाळं रडतात, कधी वाचणार तुम्ही, नाही शक्य तुम्हाला ते. कुणी म्हणतील अरे ते भल्या भल्यांना जमत नाही, ते तुम्ही कशाला करता, ते तुमच्या बसचं काम नाही, ते आमच्यासारख्याने करावं, तुम्हाला नाही जमणार. म्हणजे असा गर्व त्यांच्या शब्दामधून येईल. कुणी गर्विष्ठ, कुणी भ्रम निर्माण करतील, मनामध्ये शंका निर्माण करतील. आणि हे सगळं ऐकण्यामध्ये सगळीकडं सर्वत्र हेच ऐकू येतं जगदंबे. काळ असा निघून चालला, मी आता संपून जाईल आणि मी कधी तुला भेटेल, मी कधी तुझी पोथी वाचेल, मी आणि तू एक हृदयाने कधी एकमेकाला भेटू. आई मला तुझ्या जवळ यायचं आहे, आई मला वाचायचं आहे, आई मला तुझी स्तुती गायची आहे. मी काय करू, तूच मला मार्ग दाखव. एका मार्गास जाता कुणी म्हणत असे, रे उगा काय जाशी, माझाची धर्म मोठा शरण मजशी ये एक या साधनेशी. सिद्धीचे प्रेम दावी चटक, परिते अंतिया वायार्थ होते. प्रारब्धा कोण तोडी पळपळ तनुची, आयु हे व्यर्थ जाते.
मार्ग देवाकडे जाण्याचे अनेक आहेत. कुणी म्हणतील ध्यान धारणा करा, कुणी म्हणतील की तुम्ही तपश्चर्या करा, त्यासाठी अरण्यात जा. कुणी म्हणतील अरे बाबा वाल्याने कसं वारुळ अंगावर येऊ दिलं तरी हल्ला नाही, तशी तपश्चर्या करा, नुसतं वार भक्षण करून राहा आणि तर तुम्हाला देव मिळेल. कुणी अनेक मार्ग सांगतील. कुणी म्हणतील यज्ञ करा, कुणी म्हणतील नामजप करा, कुणी म्हणतील पोथा वाचा, कुणी म्हणतील प्रत्यक्ष आईचं रूप पाहायचं असेल तर तुम्हाला इतका नामजप केला पाहिजे. अनेक प्रकारचे मार्ग दाखवले जातील. एका मार्गास जाता कुणी म्हणत असे रे उगा काय जाशी. एक मार्ग अवलंबिला, नुसता नामजप करायला घेतला तर दुसरा असेल की जगदंबा जगदंबा म्हणून कुठं जगदंबा तुला भेटणार आहे का? अरे तिला काही पान फूल फळ, तिचा काही नैवेद्य काही आहे का तुझ्याजवळ? आणि चालला जगदंबा करीत एका मार्गाने आई मी तुझ्याकडे यायचा प्रयत्न करतो, तर दुसरा मला दुसरा मार्ग दाखवतो. तो म्हणतो हा मार्ग बरोबर नाही, रस्त्यामध्ये वाघ सिंह आहे, त्याच्यामध्ये अडथळे खूप आहेत, तू या मार्गाने जा. दुसरा म्हणतो अरे अरे जाऊ नको, तिकडे दऱ्या खोऱ्या आहेत, मला कुणीच नीट मार्ग दाखवित नाही आई, आणि मला तर तुझ्यापर्यंत यायचं आहे. माझं मन व्याकुळ झालेलं आहे. मी या संसारात असूनही संसारात नसल्यासारखं मला आहे, आणि मला फक्त तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. तुझं दर्शन मला हवं आहे, तुझा साक्षात्कार मला हवा आहे. आई या लोकांना मी काय विचारू जे मला एकही मार्ग नीट दाखवित नाहीत. एक जण एक सत्याचा आणि प्रकाशाचा मार्ग नक्की दाखवायला कुणीही तयार नाही. माझाची धर्म मोठा शरण मजसी ये, ऐक या साधनेशी. ऐक तू माझं, अरे माझा धर्म मोठा आहे आणि तू याला शरण जा. देवीला काय शरण जातो? अरे तू दत्ताची आराधना कर, दत्त नको महादेवाची कर, महादेव नको गणपतीची कर. अनेक मार्ग मला दाखवतात आई, पण मला मात्र तुझ्याकडे यायचं आहे. कुणीही तुझ्याकडे येण्याचा सरळ मार्ग मला दाखवायला तयार नाही. प्रत्येक जण म्हणतो माझी साधना श्रेष्ठ आहे, माझा मार्ग चांगला आहे, आणि ऐक या साधनेशी. तू ऐक, मी काय सांगतो ती हीच साधना कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणात असलेला जो काही भक्तिभाव आहे तो प्रत्यक्षात उमलून येऊन देव तुला भेट देईल. आई मी कुणाचं ऐकावं? अनेक मार्ग आणि अनेक लोक साधनांचा वेगवेगळा असा मार्ग दाखवणारे आहेत. सिद्धीचे प्रेम दावी चटक जरी, अंती वाचार्थ होते. आई एखाद्या गोष्टीची सिद्धी प्राप्त करणं, हात झाकला मूठ उघडली की त्याच्यातून लिंबू बाहेर येणं, अगदी म्हंटल की एखादी गोष्ट लगेच आपल्या पुढे उभी राहणं, अशा प्रकारच्या अनेक सिद्धी अनेकांना प्राप्त होतात. ते त्यासाठी आसुरी विद्येचाही अवलंब करतात आणि सिद्धीचे प्रेम हे चटक दाखवतात की तुला सिद्धी प्राप्त होईल, तू हे कर, ही तांत्रिक पूजा कर, इतके लिंब काप, एवढा असं कर. पण आई हे सिद्धीचं प्रेम फक्त चटक लावण्यापुरतं आहे, फक्त थोड्या वेळेपुरतं आहे, क्षणिक सुखाचं आहे. ते अंती वाच्यार्थ होते. सिद्धीचं प्रेम हे सुद्धा शेवटी केवळ वाचेतच अडकून राहत. तीही पण सिद्धी ज्याला प्राप्त होती, ती सिद्धी प्राप्त होणारे लोक सुद्धा शेवटी त्यांची वाचा निघून जाती. अंती मरण वेळेला त्यांना धड देवाचं नावही नाही घेता येत. मला नाही सिद्धी प्राप्त करायची आई, मला नाही त्या मार्गाने जायचं, मला फक्त तू आणि तूच भेटायला हवी. मला तुझं लेकरू म्हणून तू मला जवळ घ्यायला हवं. तुझा प्रेमाचा हात माझ्या डोक्यावरून अंगावरून फिरायला हवा. आई तूच मला हवी आहेस. प्रारब्धा कोण तोडी पळपळ तनुची, आयु हे व्यर्थ जाती. अरे किती सिद्धी प्राप्त केली, कोणते मार्ग अवलंबिले, तरी प्रारब्ध अटळ आहे.
जे कर्म आहे तुमचं केलेलं, ते कर्म घेऊन जे तुम्ही आलेले आहात त्याचं फळ इथं मिळणार आहे. तुमच्या प्रारब्ध जे अटळ आहे ते भोगावंच लागणार आहे. आणि त्यामुळं प्रारब्धाला कोण तोडणार आहे? कोण तुम्हाला त्या प्रारब्धापासून मुक्त करणार आहे? पळ पळ तनुची, उगीचची शरीराची असलेली धडपड आहे, ही पळपळ आहे, ही उगीच वृथा असलेल्या परिश्रमाची भ्रांती आहे. खरं नाव हे एकच आहे, खरी माता ही एकच आहे. बालकाचं दुःख कोण दूर करू शकतं? फक्त आई आणि आईच. आई, मी तुझा लहान बाळ आहे, तू माझ्यावर रागू नकोस, मला तुझ्या जवळ घे. तारी अथवा मारी, तू तर रेणुका तारी, तू काही कर पण आम्हाला जवळ घे. प्रारब्धा कोण तोडी, पळपळ तनुची, आयु हे व्यर्थ जाते. जीव नुसता हे मिळव ते मिळव ते मिळव ही धावधाव करण्यात आयुष्य व्यर्थ निघून जात. आज अमुक करायचं आहे, उद्या जावाई येणार आहे, परवा मुलगी आलेली आहे, त्याला हे करायचं, अमुक करायचं, या विचारामध्ये आयुष्य नुसतं पळ 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 पळ, धाव 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 ऊर फुटेपर्यंत यामध्ये आयुष्य व्यर्थ निघून जात. आई, तुझ्या पद चिन्हांची प्राप्ती व्हायला मला एक चांगला सत्याचा मार्ग दाखव तू. माझे ऐका न ऐका, अनुभव जीवीचा सांगतो वाचकांना. सद्ग्रंथ हाती घेता, तिळहीन करा कोणत्या कामनांना. लाभे जी शक्य वेळा, मन स्थिर करुनी आसनी शांत बैसा. पुण्यात्मा सत्य तो जो, दुखविन कुणा गुंतीन मोह पाशा. शेवटी अच्युत महाराज म्हणतायत की इथं सगळ्याच वर्गाला, अडाणी माणसं आली, खेड्यातली आली, शहरातली आली, घरी असणाऱ्या बायका आल्या, स्त्री पुरुष क्षुद्रातिकांना देखील परमेश्वराचं नाव घेऊन त्याच्या प्रत जाण्याचा अधिकार आहे. हे गीतेमध्ये श्रीकृष्णाने पण सांगितलेलं आहे. सर्वांना अधिकार आहे. अनन्य भावने मला चोखा मेळा ही शरण येऊ शकतो, गोरा कुंभार येऊ शकतो, सावता माळी येऊ शकतो, कान्होपात्रा वेश्या ही येऊ शकते. मी सगळ्यांना माझ्या हृदयात स्थान देऊ शकतो. जातीची किंवा लिंग भेदाची इथं मर्यादा नाही. त्यामुळे माझं ऐकायचं असेल तर माझे ऐका ना ऐका, अनुभव जीवीचा सांगतो वाचकांना मी सांगतो, तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर नका ऐकू, माझा आग्रह नाही. तुम्ही याच मार्गाने जा असंही मी म्हणणार नाही. परंतु मी सांगतो की संशय मणीचा हाती घेता, तिळहीन करा कोणत्या कामनांना. संशय जर मनामध्ये आला तर कुठलीही इच्छा हातामध्ये कामना तिळभरही ती यशस्वी होणार नाही. संशय आत्मा विनश्यती. संशय जर मनामध्ये आला तर तुमचं कुठलंच काम हे यशस्वी होणार नाही. खरं मी हा देवीचा पाठ करते, पण आईची कृपा होईल का माझ्यावर? शंका आली, नाही होणार, नाही होणार. तुम्ही जेव्हा म्हणाल की तारी अथवा मारी, ही जगदंबाच मला तारणार आहे आणि मी मेलो तरी तिचंच नाव घेणार आहे. प्रल्हादाचं उदाहरण आहे तुमच्याजवळ. तर असं तुम्ही जर तिळभर जरी अशा प्रकारची शंका मनामध्ये आणली, सद्ग्रंथ हाती घेता तिळहीन करा कोणत्या कामनांना. कसल्या प्रकारच्या इच्छा तिथे व्यक्त करू नका, कसल्या प्रकारचा संशय मनात आणू नका. ग्रंथ हातात घ्या, लाभेची शक्य वेळा, मनस्थिर करुणी आसनी शांत बैसा. या संसाराच्या सगळ्या रगाड्यातून तुम्हाला जी शांत
स्थिर वेळ प्राप्त होईल, जेव्हा घरातले सगळे आत्मे तृप्त झालेले आहेत. गाईला, वासरांना, पक्ष्यांना, झाडांना पाणी, अन्न देऊन वाटसरू या सगळ्यांची तृप्तता केलेली आहे. आणि नंतर तुम्हाला तो निवांत वेळ मिळेल आहे, तेव्हा शांत चित्ताने ही पोथी हातात घ्या. आंघोळीची गरज नाही. आणि एका आसनावर स्थिर चित्त करा. चित्त स्थिर होणे, मन एकाग्र होणे, आपल्या सगळ्या या अष्टभावांची जागृती होणे आणि इंद्रियांची एक संगता निर्माण होणे. मन, डोळे, कान, हात, शरीराचा रंध्र न रंध्र जगदंब 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 हेच बोलत राहणे. इतकी एकाग्रता धारण करा. आणि मग पुण्यात्मा सत्य तो दुःख विनकुना गुंतिना मोहपाशा. तोच पुण्यात्मा असतो जो कुणाला दुखीत नाही की अरे काय आंघोळ नाही काय नाही बसलाय वाचायला, अरे काय वेळ काय नाही पोथी वाचायला बसलंस, अरे ही काय वेळ आहे का. तो असं म्हणणारा माणूस हा कितीही वेळेला आंघोळ करून पोथी वाचील तरी तो दुसऱ्याच्या अंतःकरणाला जर दागण्या देईल, दुखवील, तर त्याला काहीही श्रेय प्राप्त होणार नाही. पुण्यात्मा तोच आहे जो कुणाच्या अंतःकरणाला दुखीत नाही आणि कोणत्याही मोहपाशामध्ये स्वतः अडकत नाही. मोह हाच की तांत्रिक उपचाराचा, काय बाई माझ्याजवळ फळच नाही मग काय करू, या कुठल्याही गोष्टीचा मोह करू नका. शुद्ध भाव, एकाग्र चित्त आणि स्थिर आसन या 3 गोष्टी तुमच्या जवळ असल्या की त्या शांत वेळेला पोथी हातात घ्या आणि वाचायला सुरुवात करा, असं अच्युत महाराज सांगत आहे. देवीचे स्तोत्र भारी द्विजबर म्हणती मंत्र सिद्ध्यर्थ मोठे. भक्ता दारिद्र्यकारी लुटती धन बहु क्रोध दात्याशी वाटे. देवी ती माय माझी बली तिज वधती क्रौर्य हे राक्षसांचे. वाचा सात्विक भावे वळवित मना पाठते सद्यशांचे. तर सप्तशती वाचायला घेतली हातामध्ये, लक्ष ठेवा हे देवीचं स्तोत्र आहे, फार कठीण आहे बरं. थोडं चुकलं तर तुमचं काही खरं नाही. देवीचं स्तोत्र आहे ते. सप्तशती म्हणजे भारी ग्रंथ आहे. त्याच्यातला अक्षर ना अक्षर म्हणजे एक महामंत्र आहे. देवीचे स्तोत्र भारी द्विजवर म्हणती मंत्र सिद्ध्यर्थ मोठे. हे सगळे मंत्र खूप महत्वाचे आहेत, सिद्ध केलेले आहेत, ऋषी मुनींनी व्यक्त केलेले आहेत. असं कोणत्याही वेळेला ती हातात घेऊन वाचायची अशी नाहीये ती पोथी. ठेवून द्या, तुम्हाला तर अधिकारच नाही ती वाचण्याचा. आणि कशाला एवढ्या मोठ्या ग्रंथाला हात लावला. देवीचे स्तोत्र भारी द्विजवर म्हणती मंत्र सिद्धार्थ मोठे. हे सप्तशतीतले सगळे मंत्र सिद्ध मंत्र आहेत, मोठे आहेत, जाज्वल्य आहे आणि त्यामुळे ती वाचण्याचा अधिकार नाही. भक्ता दारिद्र्यकारी लुटती धनभाऊ क्रोध दात्या शिवाटे. बघा अत्यंत महत्वाची वेळ सांगितली. भक्ता दारिद्र्यकारी लुटती धनभाऊ क्रोध दात्या शिवाटे. मग भक्ताला असं ते सांगतात की तुम्हाला वाचण्याचा अधिकार नाही, मग आमच्याकडे द्या, आम्ही तुमच्यासाठी वाचू. आणि मग दारिद्र्यकारी लुटती, मग त्यांच्याकडून इतकी दक्षिणा घ्या, एवढे फळं घ्या, एवढं साहित्य घ्या. आणि धन बहु लुटती लुटती धन बहु क्रोध दात्या शिवाटे. देणाऱ्याला राग येतो की किती द्यावं यांना, सप्तशतीचा पाठ करून घ्यायचा तर इतकं द्रव्य द्या, असं ते म्हणत राहतात. देवी ती माय माझी बली तिज वधती
क्रौर्य हे राक्षसांचे, आणि ही माझी आई आहे, तिला बली द्यावा लागेल असंही म्हणतात. किती मोठं क्रौर्य आहे या राक्षसी लोकांचं. पैसा आणि या अशा प्रकारच्या अन्न मार्गातून मिळवलेली संपत्ती त्या दात्याकडून त्याचं मन असंतुष्ट होईपर्यंत घेत राहतात, लुटीत राहतात. आणि माझी आई ही देवी आहे, त्या आईच्या साठी म्हणून बली द्या असं ते सांगतात. केवढं राक्षसी कृत्य ते करायला सांगतात. वाचा सात्विक भावे वळवित म्हणा पाठते सद्य यशाची, म्हणजे खऱ्या यशाचा मार्ग म्हणजे शुद्ध वाचा, सात्विक भाव आणि मनाची एकाग्रता. कुणाचं ऐकू नका, कोणता मार्ग नका स्वीकारू. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा शुद्ध मनाने, शांत चित्ताने, एकाग्रतेने एके ठिकाणी बसा आणि हा देवीचा पाठ तुम्ही करा. ही हा पाठ संस्कृत मधून नाही, तो प्राकृत मधून आहे. भोळ्या भाबळ्या जनतेला, श्रद्धाळू जनतेला सहजगत्या वाचता येईल अशा प्रकारच्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे. वाचतानाच अर्थ कळावा इतका सुलभ त्याचा वाचनाचा प्रकारही आहे. आणि त्याच्यातील शब्दही इतके सुलभ आहेत. जास्त जोडाक्षर नाही, जिभेला ताण नाही, मेंदूवर दडपण नाही. अगदी फक्त शांत चित्ताने तुम्ही वाचा. प्रत्यक्ष जगदंबा तुम्हाला कुरवाळी तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करील. ऐका शांतपणे विशुद्ध सुमने, वाचा घरी मंदिरी. सत्वाहार करा उपकृती नरा, श्रद्धा सो अंतरी. जेव्हा पुण्य जुळे मनोरथ फळे, लोळे पदी मान्यता. दुर्गा सप्तशती सदा श्रवण हे, सर्वास दे धन्यता. तर ह्या शेवटच्या 4 ओळी ज्या आहेत त्या खऱ्या अर्थभावाच्या आहेत. हे वरचं पूर्ण जी पाठविधी जो आहे तो नाही पाठ झाला तर चालेल. तो तुम्हाला समजण्यासाठी, तुमचं मन तयार करण्यासाठी, तुमच्या मनाला एक खात्री देण्यासाठी, म्हणून ही सगळी रचना अच्युत महाराजांनी केलेली आहे. पण खऱ्या या 4 ओळी आहेत त्या शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये केलेल्या आहेत. शार्दूल विक्रीडित हे वृत्त जनसामान्यांना गाता यावं अशा प्रकारचं आहे. आणि त्यामध्ये खऱ्या भावनांचा उद्रेक आहे. त्यामुळं ऐका शांतपणे विशुद्ध सुमने, वाचा घरी मंदिरी. शांत मनाने ऐका. तुम्ही मनातील भक्तिभावाची सुमने व्हा आणि आपल्याच घरामध्ये शांत चित्ताने किंवा एखाद्या मंदिरामध्ये सामुदायिकरित्या जमून तुम्ही ही पोथी वाचा. त्यात तुमचं काहीही वाईट होणार नाही. हा महाग्रंथ तुम्ही वाचता, आता तुमचा नायनाट होईल, देवीचा कोप होईल असं काहीही होणार नाही. सत्वाहार करा उपकृती नरा, श्रद्धा सो अंतरी. काय खा तुम्ही त्या वेळेला? तुम्ही या देवीचा पाठ करीता तेव्हा काय करा? सत्वाहार करा. त्यावेळेला तुम्ही जीवनात काहीही पदार्थ खात असाल, कांदा, लसूण, अभक्षभक्षण, तुम्हाला सगळं काही आवडत असेल, पण देवीच्या चरणाजवळ तुम्ही जात आहात, शुद्ध सत्व अन्न तुम्ही ग्रहण करा. अन्न हे तुमच्या रक्तात मिसळतं, रक्त मेंदूपर्यंत जातं
आणि बुद्धी त्या प्रकारची होते, वाचा त्या प्रकारची होते, व्यक्तिमत्व त्यानुसार घडतं, अंगामध्ये गुण त्यानुसार येतात. म्हणून ऐका शांतपणे विशुद्ध सुमने वाचा घरी मंदिरी. शांत मनाने घरी किंवा मंदिरात वाचा, पण त्यावेळेला काय करा, सत्वाहार करा, वाईट काही खाऊ नका, चांगलं सात्विक अन्न खा, उपकृती नरा, श्रद्धा असो अंतरी. आणि आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेची उपकृती येऊ द्या. तुमच्या मनामध्ये शासंकता असलेली नष्ट करा आणि श्रद्धेने हे वाचायला सुरुवात करा. जेव्हा पुण्य जुळे मनोरथ फळे, लोळे पदी मान्यता. बघा, आजच मी ताईंना म्हंटल की जेव्हा योग असेल तेव्हाच तुमच्याकडे सप्तशती येणार आहे. आज आहे उद्या आहे म्हणून ती येणार नाही. तिला योग्य जेव्हा पुण्य फळे तेव्हाच मनोरथ फळे. जेव्हा तुमचं पुण्य सुकृत हे पूर्णत्वाला जाईल, तुमच्या आर्ततेची पराकोटीची हाक देवीच्या कानी पडेल, तेव्हाच मनोरथ सफळ होणार आहेत. मग ते छोट मनोरथ असो, पोथी प्राप्त करण्याचा असो, की एखादं तुमचं अडलेलं काम होण्याचं असो. उगीच मी इतकं पाठ वाचले इतके, पण माझ्या पोरीचं लग्नच काही होत नाही, काय म्हणावं मग, कसं करावे देवीचे पाठ. अशा प्रकारची शंका मनात आणू नका. आई जगदंबेची जी पूजा आहे ती आर्ततेची आरती आहे, आणि त्यामुळं तिथं समर्पण हवं आहे. समर्पण म्हणजे काया वाचा मने करून समर्पण. जे काही आहे ते देवी आई तुझंच आहे. माझी मुलगी माझी कुठली, ती तुझीच आहे. तुझी इच्छा तेव्हा तू तिचं चांगलंच कल्याण करणार आहे, माझी श्रद्धा आहे. आपण जर एखाद्याला म्हंटल शेजारणीला, मला माहिती आहे तुमच्या जवळ असलं तर तुम्ही नक्कीच द्याल, तुम्ही नाही म्हणणारच नाही, तर तिला ती खुटखुट लागते की मी दिलं पाहिजे आईला. तुमची मनोरथ पूर्ण करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ती गोष्ट द्यावीच लागते. म्हणून पुण्य जुळे, जेव्हा तुमचं पुण्याचा उत्कर्ष होईल त्यावेळेला तुमचं मनोरथ परिपूर्ण होणार आहे, आणि तुम्हाला जगामध्ये मान्यता मिळणार आहे, तुम्हाला पद प्राप्त होणार आहे, तुम्हाला श्रेष्ठता येणार आहे, तुमचा उदो उदो होणार आहे, तुम्हाला सर्वजण श्रेष्ठ म्हणणार आहेत. दुर्गा सप्तशती सदा श्रवण हे सर्वास दे धन्यता. या दुर्गा सप्तशतीची महत्ता ही अशी अलौकिक आहे. तिचं वाचन नाही करता आलं तर श्रवण करा. कुणी वाचित असेल तर एकाग्र चित्ताने तुम्ही श्रवण करा. ती नेहमीच तुम्हाला जीवनामध्ये धन्य धन्य करील, आनंदाचे मळे देईल, सुखाचं साम्राज्य देईल, वैभवाचा महापूर देईल, आणि तुमच्या मनोरथाला अगदी सुगंधित अशा प्रकारची पक्व फळे प्राप्त होतील. तेव्हा फक्त आणि फक्त तुम्ही आर्तता, एकाग्रता आणि मनाची शांतता एवढीच घेऊन जा देवीच्या जवळ सामुग्री. तुम्हाला ही सप्तशती वाचूनही संस्कृत सप्तशती वाचण्याचं महत्पुण्य प्राप्त होईल. आणि जे वाचून आपला अंतःकरण समाधानाने आणि शांततेने आनंदाने भरून येत, ते वाचन जगदंबेला, परमेश्वराला, परमेश्वरीला नक्कीच प्राप्त होतं, मान्य होतं, गृह्य होतं, आणि तिच्या हृदयापर्यंत आपली हाक जातीच जाती. त्यामुळं आर्ततेने हे पुस्तक वाचा. अशा प्रकारचा हा पाठविधी, याचं निरूपण अच्युत महाराजांनी इथं केलेलं आहे.
आज आपण हे सगळं वाचलं. इथं आपण आता अर्थ विवेचन थांबूयात आणि विनाताई पुन्हा एकदा हा पाठविधी पूर्ण जरी नाही तरी या 4 ओळी पुन्हा वाचतील. म्हणजे या 4 ओळी तुम्हाला पाठच करायच्या आहेत. आणि जर म्हणजे आता वेळ झालेली आहे, वास्तविक आम्हाला दुसरा पण कार्यक्रम आहे विनाताईला आणि मला, त्यामुळे या 4च ओळी त्यांनी वाचाव्यात आणि आजच्या या असलेल्या आपल्या सप्तशतीच्या पठनाला आपण पूर्णविराम द्यावा. तर विनाताई या शार्दूल विक्रीडीतल्या 4 ओळी पुन्हा तुम्ही वाचा. ऐका शांतपणे विशुद्ध सुमने, वाचा घरी मंदिरी, सत्याहार करा उपकृती नरा, श्रद्धा असो अंतरी. जेव्हा पुण्य जुळे मनोरथ फळे, लोळे पदी मान्यता. दुर्गा सप्तशती सदा श्रवण हे, सर्वास दे धन्यता. याच आर्ततेने तुम्ही सर्वांनी मी म्हणते आहे, येणाऱ्या गुरुवारपर्यंत फक्त या 4 ओळी पाठ करायच्या आहेत. आणि इतक्याच आर्ततेने तुम्हाला त्या म्हणता आल्या पाहिजेत. सर्वास दे मान्यता हा शब्द इतका लांब आहे की सर्वास म्हणजे असं जगभर तो पसरलाय की काय, विश्वभर. विश्वातल्या सगळ्यांना मान्यता दे म्हणजे सुखी ठेव, अशा प्रकारची अर्थता त्या शब्दात आहे. ह्या 4 ओळी तुम्ही सगळ्यांनी ज्या सप्तशती शिकण्यासाठी आतुर आहेत त्यांनी पाठ केल्या पाहिजेत. आणि गुरुवारी तुम्ही कुणीही हात वर करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यापैकी कुणालाही अनम्यूट करून या ओळी तुम्ही म्हणून दाखवा म्हटलं तर तुमच्या आवाजात का होईना परंतु या ओळी शुद्ध रीतीनं तुम्हाला म्हणून दाखवता यायलाच पाहिजेत. आज शनिवार आहे, गुरुवार यायला बरेच दिवस आहेत आणि 4 ओळी ह्या पाठ होणं अशक्य नाही. त्या पाठ झाल्याच पाहिजेत आणि त्या रोज गुणगुणल्या पाहिजेत. सकाळी उठून संध्याकाळी उठून सप्तशतीचा पाठ केल्याचा आनंद तुम्हाला होईल. तेव्हा या 4 ओळी तुम्हाला सर्वांना पाठ करायच्या आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी ताईंनी भरपूर परिश्रम घेतले. आपल्या वर्षाताई, विनाताई, चारुताई यांनी खूपच परिश्रम घेतले. आपण सगळ्यांनी वेळात वेळ काढून आलात. मध्ये माझं इंटरनेट गेलं तरी तुम्ही सहन केलं आणि तुम्ही इथं वेळ झाली तरी सर्वजण आहात. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आमचं हे सप्तशती वाचन विनाताईंचं माझं मिळून जे संयुक्तिक आहे ते आम्ही आता इथं थांबतो आहोत. आणि ताईंनी या कार्यक्रमाचे सूत्र वर्षाताईंनी किंवा चारुताईंनी हातात घ्यावेत आणि या कार्यक्रमाचा समारोप करावा. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे चंद्रकलाताई, विनाताई, वर्षाताई, तुम्ही आणि बाकी आलेले सगळेजण. खरं म्हणजे तुम्ही म्हटलात की म्हणजे आम्ही कष्ट केले, पण आम्ही कष्ट नाही, तुम्ही कष्ट केलेले आहेत. खूपच सुंदर. आणि वाचन आणि तुमचं प्रवचन दोन्ही गोष्टी, मार्गदर्शन अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि तुम्हाला खरं तर उशीर होतोय म्हणून मी आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करते. आपणा सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ताई तुम्हाला पण 4 ओळी पाठ करायच्या त्या चारुताई? माझ्या पाठ आहेत ताई. हे माझा जीव की प्राण आहे. हे जे सप्तशती आहे ना, ही माझी जीव की प्राण आहे. खूप वर्ष झाले वाचते मी आणि हो माझं पाठ आहेत. मी एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस मी दाखवील म्हणून तुम्हाला. आता आपल्याला उशीर झालाय, मी पुढच्या वेळेस म्हणून दाखवते. छान छान छान. चला स्वामी ओम. स्वामी स्वामी ओम. स्वामी ओम.